सुस्वागत उपस्थित तमाम रसिकांचे प्रहर क्रमांक 1 उत्तरवाडा विकास मंडळ तांबर्डे तर्फे हार्दिक स्वागत. आज आपणासमोर सादर करीत आहोत दिंडी सोहळा येणे वरे ज्ञान देवो सुखियाज. होय रसिक हो, ही कथा आहे महाराष्ट्रातील थोर संत संत ज्ञानेश्वरांची. संन्यासाची खोड म्हणून नेहमीच वाळीत टाकले गेले, सतत हिणवले गेले, तरीही संत ज्ञानेश्वरांनी भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय साधित स्वतःला सिद्ध केले. तसेच सामान्य माणसाला परमेश्वराजवळ नेणारा मार्ग त्यांनी दाखवला. पैठणमधील धर्मपीठासमोर वेड्यामुखी वेद वदवून सर्व प्राणी मात्रांचा आत्मा हा एकच आहे हे दाखवून दिले. वयाच्या अगदी 16व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना समजण्यासाठी मराठी भाषेत ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहिला. योगसिद्ध चांगदेवांचा अहंकार नष्ट करीत सिद्धीपेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी चांगदेव 65 हे काव्यग्रंथ लिहिले. जेव्हा आत्मा आणि परमात्मा वेगळे वाटत नाही तेव्हा येणारा अनुभव सांगण्यासाठी त्यांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच सर्वसामान्यांच्या दररोज पठणासाठी, मनशुद्धीकरिता आणि नामस्मरण दृढ करण्यासाठी त्यांनी हरिपाठ नावाचा भक्ती ग्रंथ लिहिला. भक्ती, समता आणि नामस्मरणावर आधारित वारकरी संप्रदायाची निर्मिती संत ज्ञानेश्वरांनी केली. पुढे संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई यांसारखे अनेक थोर संत या संप्रदायाशी जोडले गेले. आणि अखेर ती वेळ आली जेव्हा अगदी कोवळ्या वयातच संत ज्ञानेश्वरांना आपले जीवन कार्य पूर्ण झाल्याची जाणीव झाली. त्यांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोच्च टप्पा होता. परंतु त्यांच्या या निर्णयाला त्यांचे गुरु आणि थोरले बंधू संत निवृत्तीनाथ यांनी अनुमती दिली का? त्यांचे धाकले बंधू संत सोपानदेव यांचे काय मत होते? त्यांची धाकली बहीण संत मुक्ताबाई, तिचे संत ज्ञानेश्वरांवर दिवा पाड प्रेम होते, तिचे यावर काय म्हणणे होते? संजीवन समाधी म्हणजे नेमके काय? संत मुक्ताबाई भक्तीची परमोच्च अवस्था प्राप्त करून परमेश्वराशी एकरूप होण्याचा कोणता मार्ग स्वीकारला हे सारे पाहूया आजच्या या दिंडी सोहळ्यात. तर रसिको, श्रीदेव महापुरुष व श्रीदेव विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊ आणि रंगदेवता व रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन करून प्रहर क्रमांक 1 उत्तरवाडा विकास मंडळ तांबर्डे आपणासमोर सविनय सादर करीत आहे दिंडी सोहळा येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.
याच कुटीत पुण्यवान मायबापा पोटी आमचा जन्म झाला. इथेच जगण्याचं मोल रुजलं. फुटकेपणाचे अश्रू तुझ्याच पायी अर्पण केले. शिक्षणाची आस मनी धरून शुद्धीपत्र मिळवण्याचं ध्येय निश्चित केलं आणि पैठणच्या दिशेने पहिलं पाऊलही पडलं. परंतु त्यानंतर उमगलं की शुद्धीपत्र हे केवळ शब्दांनी सजलेलं भूर्जपत्र होतं. प्रवासाचं उद्दिष्ट काही निराळच होतं. जेव्हा ज्ञानाच्या मुखातून हरिपाठ जन्माला आला तेव्हा सारं काही उमगलं. मजल दर मजल करत आम्ही न्यायसभेत साऱ्यांसमोर ठामपणे उभे ठाकलो. तुझा हात डोईवरी होता म्हणूनच रेड्यामुखी वेद उदवले गेले. परतीच्या प्रवासात वैतरण्याचं वादळ उठलं. ज्ञानदादाने सच्चिदानंद बाबांना जीवनदान दिलं. विठुराया, विश्वाचं आर्त माझ्या मने तूच निर्माण केलंस. तुझ्याच समोर पहिल्यांदा गीता ग्रंथ हाती आला. ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः. तुझ्याच आशीर्वादाने ज्ञानेश्वरीचे अमृत बोल रचले गेले. तुझ्याच अंगणी अमृत अनुभवाचं निरूपण केलं गेलं. त्या शुद्धीपत्राने आमच्या आयुष्याचं पर्व घडलं, आम्हाला समृद्ध केलं. ते शुद्धीपत्र आज तुला अर्पण केलंय. माया बापाचा त्याग सार्थकी लागला. माणसाची खरी शुद्धी ही ज्ञानप्राप्तीने होते. तुझ्याच आशीर्वादाने आम्हाला ज्ञान मिळालं आणि प्राप्त झालेलं ज्ञान पुन्हा तुझ्याच ठाई म्हणजेच नरनारायणास अर्पित केलं. आरंभ योजना ज्यासाठी ते सुफळ संपन्न झाले. अंत सामोरी ठेपला. संकेत हे समजावे. जीव आणि शिव यामध्ये आता मागे उरलाय तो केवळ नश्वर देह. आता हा देह पंचमहाभूतांना अर्पण करू. योग ज्ञानाने तुझ्याशी एकरूप व्हायचे. दादा, आम्हाला सोडून नको ना जाऊ. तू केल्यावर केवळ रित्या पण उरेल दादा. लहानपणी आई बाबा जाण्याचं दुःख पचवण्यासाठी तू होतास. पण आता तुझंच जाणे ते सारे सहन करत. जन्मी कित्येक वर्ष ब्राह्मण्याचा दाह हसत मुखाने सहन केला. मुखावर दुःख उमटू दिलं नाही. त्या मायबापाची आपण लेकरं आणि आपणच अस्वस्थ होऊन कसं झाले. दादा, पण या मानवी देहा सवय मान पण येतात. त्या राठाळ मनास कसं रे समजावं. आता विरहाची सवय करून घ्यायला हवी बा. गुरुदादा, तूच माझा भ्राता. बाबांनंतर तूच माझा पिता. तूच माझा गुरु आणि तूच कल्पतरू. आज पावे तो प्रत्येक निर्णय तुझ्याच अनुमतीनं घेत आलोय आणि हा माझ्या आयुष्यातील अखेरचा निर्णय आहे. आणि तुझी अनुमती असेल तरच मी या नव्या प्रवासास आरंभ करेन. माझ्या देहातून माझं काळीज काढून घेण्याची अनुमती मागतोयस ज्ञाना.
तुझ्या इच्छेसाठी आणि पांडुरंगाच्या इच्छेसाठी तुझा हा गुरुदादा त्याचं काळीज अर्पण करणार नाही. वेळ पडली तर त्याचे प्राणही अर्पण करेल. जाग नव्या गावास जा. माझी अनुमती आहे. माझी अनुमती आहे. ज्ञानेश्वरा, चांदेवा, हा काय करताय हे? योग्य तेच करतोय ज्ञानेश्वरा. विश्वाच्या माऊलीला थांबवतोय. तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर आम्ही सारे पोरके होऊ. नका जाऊ ज्ञानेश्वरा, नका जाऊ. चांदेवा, अहो शांत व्हा. कसा शांत होऊ? तुमच्या समाधीची वार्ता साऱ्या विश्वात पसरली. या आधी सुद्धा मी इथं आलो होतो, तेव्हा मला माझं सामर्थ्य दाखवण्याचा सोस होता. आज मी परत आलो याचना करण्यासाठी. ईश्वरा, तुम्ही आमचे सर्वस्व आहात. तुमच्या दिव्यत्वामुळे हे जग उसळते. मी माझ्या आजान बाळकाला मार्ग दाखवला. मी निर्जीव भिंत चालवण्याचे दिव्य करणारे ज्ञानेश्वर या जगाला हवे आहेत. आम्हाला सोडून जाऊ नका ज्ञानेश्वरा. लोक याला दिव्यत्व म्हणतात, याचीच खंत वाटते. चांदेवा, दिव्य कोणी करत नसतं, दिव्य घडत असत. आणि प्रत्येक दिव्यामागे काही ना काही योजना होती. आकाशी भिंत चालवली ती विचाराने स्तब्ध झालेल्या समाजाला गती देण्यासाठी, पुण्याची प्रेरणा देण्यासाठी. हीच प्रेरणा जगाला आजन्म मार्ग दाखवत राहील. मी केवळ निमित्त. संजीवन समाधी घेण्याचा निर्णय जरी माझा असला तरी योजना त्या विधात्याचीच आहे. आणि त्याचा संकेत आपण मानायलाच हवा ना. कातरवाणी घरी जावं हा नियम आहे. तो टाळून कसं चालेल? देवाची द्वारी उभा क्षण भारी. मुक्तिचारी साधी येल्या हरी मुखे म्हणा. दादा, हे सत्य स्वीकार फार अवघड जातंय. मलाही अरे पण मग तो सांग ना त्याला, तुझा ऐकेल तो. तू त्याला पिक्या समजलेस. पित्याने लेकराच्या पायीच्या बंधनाचं नाही, मुक्ततेचं कारण व्हायचं असतं बाळा. अरे पण दादा, आत्ताच का? आप्तांच्या सहवासाची आसक्ती ही अनंत काळाची असते. ज्ञानाने आज नाही, 50 वर्षानंतर जरी हा निर्णय घेतला असता तरीही आपण हेच म्हणालो असतो. अरे पण दादा, हा निर्णय आत्ताच कशासाठी?
ते फूल पाहिलंस? हे उमलत, त्याच्या परिमळाने जगाचा सोहळा करत आणि मग योग्य वेळी धरेला समर्पित होत. मग मागे उरतात या फुलाच्या रम्य आठवणी. ज्ञानासारख्यांचं जीवन हे या फुलासारखं सुंदर असतं आणि सगळ्या सुंदर गोष्टींचा योग्य अंत व्हायला हवा, तरच त्या चिरंजीव होतात. अंताच्या भयापासून अनंत काळ पळणारा योगी नसतो बाळा. अंताची जाणीव होतात त्याचा स्वीकार करून धैर्याने त्याला सामोरा जाणारा योगी असतो. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमयच्या मुखी पदवीने, वेदमयच्या मुखी पदवीने, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. समाधी म्हणजे सम म्हणजे परब्रह्म आणि धी म्हणजे अधीन होणं. या देहाचं कार्य संपल्यानंतर ही काया पंचतत्वाला स्वाधीन करणं म्हणजे समाधी. आणि संजीवन समाधी म्हणजे संजीवन समाधी म्हणजे अनंत काळ अव्याहत सुरू असणारी ध्यानस्थ अवस्था. या अवस्थेत मृत्यू होत नाही, देहपातही होत नाही. उलट संजीवन समाधीमुळे मी येईन, पुन्हा येईन. जेव्हा जेव्हा या विश्वात मायेची निकड असेल तेव्हा तेव्हा मी येईन. जेव्हा मनुष्य तमात चाचपडत असेल तेव्हा मी येईन. मी असेल, चिरकाल असेल. इतकी अवघड गोष्ट किती छान समजून सांगितलं तुम्ही. आणि आता कोण शिकवणार आम्हाला? आता आम्हाला कोण मिळेल रे तुझ्यासारखं गुरु? बाळा, गुरुचं मुख्य कर्म काय आहे हे ठाऊके? काय? शिष्याला स्वतंत्र करणं, मुक्त करणं, परावलंबी करणं नव्हे. म्हणजे केवळ मीच नाही तर हा निसर्ग, आजूबाजूची परिस्थिती, माणसं या साऱ्यातूनच तुम्हाला खूप काही शिकता येईल. तुमच्या इवल्याच्या उंजळीमध्ये सारं ज्ञान भरून घ्या आणि उंजळ पूर्ण भरली की हेच ज्ञान इतरांनाही द्या. म्हणजे नवीन ज्ञान वेचण्यासाठी तुमच्या उंजळीत सदैव जागा राहील. एकमेकांचे गुरु व्हा, एकमेकांचे शिष्य व्हा आणि या ज्ञानाची ज्योत अशीच प्रज्वलित राहू दे. ज्ञानदानाची ही कावड आता तुम्हालाच उचलावी लागेल आणि पुढेही न्यावी लागेल. मी नेईन ही कावड पुढे. मी आधी नाही. माझ्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट साध्य झालं. हा ज्ञानारिता झाला, खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. देवाची ये द्वारी उभा क्षण भारी, देणे मुक्तीचारी साधी येण्या. देवाची ये द्वारी उभा क्षण भारी.
राजमाते, तुला हा माझा अखेरचा प्रणिपात. संध्या ही अशीच हुरहुर लावणार. व्याकुळ होणं हा मनाचा धर्म आहे, परंतु विवेकाने योग्य वेळ थांबवणं ही बुद्धीची सुंदरता. अंतापाशीच नवा आरंभ आहे, ही तुझीच शिकवण घेऊन पुढे जातोय. प्रत्येकाच्या मनीचा सूर्य त्याला गवसावा. हे अखेरचं मागणं तुझ्याकडे मागतो, कारण एकदा मन उजाड झालं की संसार निश्चेष होतो. ज्योत पणतीची असली तरी देखील ते तिच्या मार्गामध्ये प्रकाश निर्माण करते. ज्योतीने ज्योत प्रज्वलित होण्याची प्रेरणा मिळत राहावं हीच इच्छा. कोण आलं रे? ऐसे जे पतिता तारावया, ऐसे जे पतिता. झोपोबा आले. सोयगा पाहिजे सोय घेऊन. संत कानोपात्र आल्या. आनंदी आनंद गिळून राहणे, अखंडित होणे न होतिया. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे, म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे. जग हे करणे शहाणे बाबा, जग हे करणे शहाणे बाबा. सावता मागण्यात आले. योगिया हृदय कमळीचे निधान, दृष्टी लागे धणी उत्तरानी बलोणा. सावत्या स्वामी परब्रह्म नरहरी सोनार आले. कांता
अवघी पंढरीत वळाची धावपळ. मुक्ते, जाऊ दे त्याला. जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ? गुरुदादा आहे, हाच माझा दादा, त्यानं मला गीता सारी शिकवलं. हाच माझा दादा आई बनला, बाप बनला आणि आता पोरक करून चाललाय. गुरुदादा अरे याचा गुणरूपाचा त्याग तरी कसा करू रे मी? याचा गुणरूपाचं दर्शन कसं द्यावू? थांबवणार त्याला गुरुदादा, मुक्ते, ए मुक्ते, मुक्ते, अगं हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. आणि मी कल्पांतापर्यंत इथेच असणार आहे, ठाऊकी आहे ना? चला, मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया, चितकला ती हसली. आता येतो. भीममुद्रा डोळा निरंजनी दीन, भीममुद्रा डोळा निरंजनी दीन, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नाम म्हणियाता गोकुलाजित कर, नाम म्हणियाता गोकुलाजित कर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर.